मुंबई ऑन द ट्रॅक. है दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हटके जरा बचके, ये है बॉम्बे मेरी जान. हा हा हो ही हा हा. दिक्कत तो बहुत है मैडम. तो खड्डे बिड्डे रहते हैं तो गाड़ी पटकती है, किसी का एक्सीडेंट होता है या गाड़ी पलटी होती है. गड्ढे हैं, पानी भरे हैं, तकलीफ तो बहुत है. बड़े बड़े गड्ढे हैं जाते थे. खरंच या मुंबईत खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे जगणं कठीण झालं होतं. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हा प्रश्न विचारत मुंबईकर उपरोधानं गाणी बनवत होता, संताप व्यक्त करत होता. पण दुर्दैव असं की त्यावेळचे सत्ताधारी खड्डे भरण्याच्या नावाखाली केवळ तिजोरी भरण्यात व्यस्त होते. मुंबईकरांचा हा रोजचा मरणप्राय प्रवास आता नियतीलाही मान्य नव्हता. आणि मग आला तो सुवर्ण क्षण. 2022 साली एक सर्वसामान्य शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री झाला. मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसताच मुंबईकरांना पहिला शब्द दिला. पुढील 2 वर्षामध्ये पूर्ण मुंबई खड्डे मुक्त करण्याचा एक प्रोग्राम जो आहे तो या ठिकाणी आखलेला आहे. आणि इथूनच सुरू झाला खड्डेमुक्त मुंबईचा प्रवास. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महायुतीनं फक्त बोलून नाही तर करून दाखवलं. केवळ डांबराची मलमपट्टी न करता संपूर्ण मुंबईतील रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करण्याचा संकल्प आता तडीस जातोय. आता नुसते रस्ते बनत नाहीत तर 25-25 वर्ष टिकणारे M40 ते M60 ग्रेडचे जागतिक दर्जाचे मार्ग तयार होत आहेत. जिओ पॉलिमर सारखी अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आणि खराब काम करणाऱ्यांवर कोट्यवधींचा दंड लावून कामात पारदर्शकता आणली. म्हणूनच आता पावसाळा हा मुंबईकरांसाठी भीतीचा नाही तर विश्वासाचा आणि प्रगतीचा काळ असेल. मुंबईला खड्डेमुक्त करण्याचा धाडसी निर्णय तर घेतलाच, पण मुंबईहून नवी मुंबईला जाताना जो 1.5-2 तासांचा वेळ प्रवासात वाया जात होता त्यावरही तोडगा काढणं तितकंच महत्वाचं होतं. अटल सेतू, समुद्रावरचा प्रगतीचा मार्ग, भारताचा सर्वात लांब सागरी मार्ग. आज हा सेतू मुंबईच्या प्रगतीचं प्रतीक बनलाय. दक्षिण मुंबई ते नवी मुंबई जो प्रवास पूर्वी 1.5 ते 2 तास घ्यायचा तो आता केवळ 20 मिनिटात पूर्ण होतोय. यामुळे केवळ इंधनाची आणि वेळेचीच बचत होत नाहीये तर हा मार्ग मुंबई आणि रायगड मधील अंतर संपवून विकासाची एक नवी गती निर्माण करतोय. समुद्रावर हा विहंगम सेतू उभा करून पूर्वेकडची वेस खुली झाली, पण आता वेध लागले होते ते पश्चिम किनारपट्टीच्या अथांग लाटांना चिरत वेगाची नवी व्याख्या लिहिणाऱ्या कोस्टल रोडचे. कोस्टल रोड, स्वप्नपूर्तीचा मार्ग. धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा रस्ता म्हणजेच कोस्टल रोड. मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीचा चेहराच बदलून टाकणारा हा मुंबई किनारी रस्ता म्हणजेच कोस्टल रोड. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी स्वतः लक्ष घालून या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण केला आणि मुंबईकरांचं स्वप्न प्रत्यक्षात आणलं. जिथे मरीन ड्राईव्ह ते वरळी हे अंतर पार करण्यासाठी पूर्वी ट्रॅफिक मध्ये 50 मिनिटं खर्ची पडायची, तिथे आता हा प्रवास अवघ्या 10 मिनिटात पूर्ण होतोय. 70% वेळेची आणि 34% इंधनाची होणारी ही बचत मुंबईकरांच्या आयुष्यात मोठी सुलभता घेऊन आली आहे. केवळ वेगच नाही तर 70 हेक्टरवर साकारलेली हिरवीगार उद्यानं आणि सायकल ट्रॅकमुळे हा रस्ता आता मुंबईची नवी जीवनवाहिनी आणि विरंगुळ्याचं केंद्र बनलाय. दक्षिण मुंबईचा हा सुपरफास्ट वेग आता उपनगरांच्या उंबरठ्यापर्यंत नेण्यासाठी उत्तर मुंबईच्या किनाऱ्यांनी काथ टाकायला सुरुवात केली आहे. कोस्टल रोड उत्तर, वेसावे ते भाईंदर. कोस्टल रोडचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यावर आता महायुती सरकारनं उत्तरेकडील मुंबईच्या कनेक्टिव्हिटीसाठी कंबर कसली आहे. वेसावे ते भाईंदर हा कोस्टल रोड प्रकल्प केवळ रस्ता नाही तर पश्चिम उपनगरातील प्रवासाची संपूर्ण व्याख्याच बदलून टाकणारा एक महत्वाकांक्षी अध्याय आहे. या प्रकल्पामुळे मालाड, कांदिवली आणि बोरिवलीतील अंतर्गत ट्रॅफिकच्या कचाट्यातून मुंबईकरांची कायमची सुटका होणार असून भाईंदर ते दक्षिण मुंबई हा प्रवास आता सुसाट आणि सुखकर होईल. दहिसर चेक नाका आणि घोडबंदर रोडवर येणारा प्रचंड ताण कमी करणारा हा मार्ग उत्तर मुंबईकरांच्या स्वप्नातील एक मोठी भेट ठरणार आहे. वेगाचा हा महामार्ग मुंबई किनारपट्टीला कवेत घेत असतानाच मुंबईच्या 2 टोकांना म्हणजेच पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या मार्गावर होणारी ट्रॅफिक कोंडी फोडण्यासाठी महायुती सरकारनं डोंगराच्या कुशीत हा नवा मार्ग आखलाय. गोरेगाव मुलुंड लिंक रोड GMLR. गोरेगाव आणि मुलुंडची ही 2 महत्वाची उपनगरं, पण त्यांच्यातला डोंगर आणि जीवघेणी वाहतूक कोंडी
यामुळे हे अंतर पार करताना माणसाचा अक्षरशः जीव कासावीस व्हायचा. पण आता GMLR मुळे हे तासाभराचं अंतर अवघ्या 15 मिनिटांच्या सुसाट प्रवासात बदलत आहे. पर्यावरणाचं रक्षण करत डोंगराच्या कुशीतून जाणारे हे बोगदे कामावरून घरी येताना ट्रॅफिकचं टेन्शन नाही, तर कुटुंबाला देण्यासाठी 4 क्षण जास्तीचे देणारे ठरतील. हाच तर आहे महायुतीचा माणूस केंद्रस्थानी असलेला विकास. 2 उपनगरांना जोडणाऱ्या या बोगद्यांसोबतच आता दक्षिण मुंबईच्या अफाट वेगाला थेट पूर्व मुक्त मार्गाची म्हणजेच फ्रीवेची जोड देणारा एक महत्वाचा दुवा उभा राहतोय. शिवडी वरळी उन्नत मार्ग. शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टर हा मुंबईच्या ट्रॅफिक मॅनेजमेंट मधील एक मास्टर स्ट्रोक आहे. हा केवळ 4.5 किलोमीटरचा उन्नत मार्ग नाही, तर तो पूर्वेकडील अटल सेतू आणि पश्चिमेकडील कोस्टल रोड या 2 महाकाय प्रकल्पांना थेट जोडणारा एक जादूचा दुवा आहे. या उड्डाण पुलामुळे मध्य मुंबईतील ट्रॅफिकच्या कचाट्यात न अडकता तुम्ही थेट शहराच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावर सुसाट पोहोचू शकाल. मुंबईच्या वेगाला मिळालेली ही खऱ्या अर्थानं एक हाय स्पीड झेप आहे. रस्त्यांच्या या आधुनिक जाळ्यामुळे शहराचा वेग तर वाढलाच, पण दररोज लाखो प्रवाशांना कवेत घेणाऱ्या मुंबई मेट्रोचा कायापालट करणं महायुती सरकारचं सर्वात मोठं स्वप्न आहे. मुंबई मेट्रो, जमिनी खालून धावणारी प्रगती. मुंबई मेट्रो म्हणजे ही केवळ ट्रेन नाही, तर मुंबईच्या गर्दीवरचा सर्वात मोठा उपाय आहे. मुख्यमंत्री असताना शिंदे साहेबांनी प्रलंबित असलेलं मेट्रो 3चं काम युद्ध पातळीवर मार्गी लावलं. भूमिगत मेट्रो असो वा उपनगरांना जोडणारी मेट्रो, आज लाखो मुंबईकर वातानुकूलित आणि सुरक्षित प्रवास करतायत. लोकल ट्रेनवरील ताण कमी करून मुंबईकरांचा प्रवास सन्मानाचा आणि वेळेत पोहोचवणारा करणं हेच महायुतीचं ध्येय आहे. आणि या सर्व प्रकल्पांना पूर्णत्व देण्यासाठी येत आहे मुंबईचा सर्वात आधुनिक बोगदा ऑरेंज गेट टनेल आणि महायुतीचं विजन. ऑरेंज गेट टनेल ईस्टर्न फ्रीवे ते मरीन ड्राईव्हला थेट जोडणारा हा 9.2 किलोमीटरचा अभियांत्रिकी चमत्कार आहे. सध्या ज्या अंतरासाठी ट्रॅफिक मध्ये 45 मिनिटं खर्ची पडतात, तेच अंतर आता हा बोगदा केवळ 10 मिनिटात पार करेल. या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईतील गजबजलेल्या रस्त्यांवरील भार प्रचंड प्रमाणात कमी होणार. विशेष म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करत आणि वरच्या भागातील कोणत्याही बांधकामाला धक्का न लावता प्रगत टनेल बोरिंग तंत्रज्ञानाचा वापर करून हे काम पूर्ण केलं जात आहे. हे सर्व शक्य झालंय कारण केंद्र आणि राज्यात विकासाचं डबल इंजिन सरकार आहे. 7 लाख कोटींच्या इन्फ्रा पॅकेजच्या माध्यमातून महायुती सरकारनं पाहिलेली जागतिक दर्जाच्या मुंबईची स्वप्न आता प्रत्यक्षात उतरतायत. महायुतीच्या प्रखर नेतृत्वातील आजची मुंबई अधिक वेगवान आहे, अधिक आरामदायक आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वसामान्यांसाठी सुसह्य आहे. बदलत्या मुंबईचे हे कलरफुल दृश्य साक्ष देते एका नव्या पर्वाची, जिथे प्रगतीचा मार्ग घराघरात पोहोचलाय. जगणं झालंय छान, कारण धनुष्यबाण